नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे वैरण व पशुखाद्य कार्यक्रम आणि याच योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल करून नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेतील अटी शर्ती म्हणजेच की बदल करण्यात आलेले आहेत. याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 20 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यांच्या माध्यमातून आता राज्यांमध्ये चारा उत्पादन कार्यक्रम ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी एकरी 500 रुपये व 100% अनुदानावरती अनुदान हे दिलं जात होतं. मात्र चाऱ्याचे होत असलेले लूट आणि शेतकऱ्यांच्या चाऱ्याची असलेली गरज सर्व बाबींचा विचार करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता की दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ व पशुधनास पुरेसा प्रमाणात पौष्टिक चारा देणं ही प्राथमिक गरज आहे आणि दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणं देखील या योजनेचा मुख्य भाग आहे. यांच्यासाठी आता शेतकऱ्यांच्या शेतावरती वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन व वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाऐवजी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित 2025-26 पासून 28-29 पर्यंत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेत स्वरूप आपण पाहू शकतात की 1 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वैरण उत्पादन घेण्यासाठी 100% अनुदानावरती आता 4,000 रुपये एवढ्या मर्यादेमध्ये वैरणीच्या बियाण्याच्या ठोबाचा पुरवठा करण्यात येणार आहे. यांच्यामध्ये अटी शर्ती आपण पाहू शकणार आहोत की लाभार्थ्यांकडं भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्देशित केलेल्या प्रणालीवरती नोंद असलेली स्वतःची 3 ते 4 जनावर असणं गरजेचं असणार आहे. अशा लाभार्थ्यांना यांच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. वैरण बियाण्याचा पुरवठा करताना लाभार्थ्यांकडे उत्पादनासाठी स्वतःची शेत जमीन असणं, सिंचनासाठी सुविधा असणं गरजेचे आहे. वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खत, जीवाणू सर्वधक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या खर्चाने खरेदी करायचे आहे. सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. एका लाभार्थ्याला 1 आर्थिक वर्षात एकदाच लाभ दिला जाणार आहे. अर्थात हेक्टरीच 4,000 रुपये मर्यादेत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष या बियाण्यांच्या वैरणीच्या ठोबाचा पुरवठा केला जाणार आहे. अंमलबजावणी कशी केली जाणार आहे तर यांच्यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हा पशुवर्धन आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांचे अर्ज मागवले जातील आणि त्याच लाभार्थ्यांची निवड केली जाईल. याच कार्यक्रमाअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी, बारसीम, लसूण, घास, न्यूट्रीफिट, इतर बियाणे तसेच नेपियर व सुधारित बहुवर्णीय गवत प्रजातीय ठोबांचा वाटप करण्यात येणार आहे. वैरणीचे बियाणे ठोबांचा राष्ट्रीय खरेदी बियाणे महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ, महाबीज, इतर शासकीय संस्था, पुण्यश्लोक, अहिल्यादेवी महाराष्ट्र, शेळी मंडी विकास महामंडळ अशा प्रकारच्या महामंडळाकडून करण्यात येईल. वैरण बियाण्यांचे वाटप करण्यापूर्वी लाभार्थ्यांना वैरण पिकाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केलं जाईल. वैरण बियाणं वाटप करताना हंगामानुसार वैरण पिकाची निवड केली जाईल. संबंधित जिल्ह्यांचे निवड पशुवर्धन उत्पादन ही योजना अंमलबजावणी अधिकारी, अपहरण अधिकारी, संवितरण अधिकारी म्हणून पाहणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध देण्यात येणार आहे. वैरण बियाण्यांपासून जिल्ह्यामध्ये चारा उत्पादन होऊन पशुधनाचे उत्पादन वाढीव लागेल आणि चारा टंचाई उद्भवणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. चाऱ्याची कमतरता भासणार नाही. चारा लागवड करण्यात आलेल्या चारा पिकाच्या क्षेत्राच्या लाभार्थी निहाय जिओ टॅगिंगचे छायाचित्र हे पशुवर्धन उपयुक्त कार्यालयामध्ये ठेवण्यात यावे अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. धन्यवाद.